अधिक महिना चालू आहे. धोंड्याचा महिना ज्याला आपण म्हणतो किंवा मलमास ज्याला म्हटलं जाते, तर हा संपूर्ण महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तसं तर धोंड्याच्या महिन्यातील प्रत्येक दिवस आणि त्या महिन्यातील येणारी प्रत्येक तिथी तेवढीच महत्त्वाची असते. पण जेव्हा अधिक महिन्यामध्ये एकादशी येते, तो म्हणजे दुग्ध शर्करा योग निर्माण होतो. कारण एकादशी सुद्धा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो. तर येत्या 27 मे 2026ला कमला एकादशी आली आहे. त्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवा, दान, धर्म, जप, तप या दिवशी केलेल्या जे काही सेवा आहे त्याचे फळ आपल्याला अनंत पटीने मिळणार आहे. एकादशीच्या दिवशी दिवसाची सुरुवात ही सूर्याला अर्घ्य देऊन करावी. सूर्याला अर्घ्य देताना सूर्याचा मंत्राचे जप करावे. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर देवघरामध्ये विराजित असलेल्या भगवान श्रीहरी विष्णू किंवा श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपातील बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना 16 वेळा पुरुषोत्तमचे पठण करायचे. त्यासोबतच श्रीहरी विष्णूंचे 108 नामाचा पठण करत 108 तुळशीपत्र श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहे. तसेच दिवसभरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करायचे आहे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण केल्याने श्रीहरी विष्णूंची सदैव कृपा आपल्यावर राहत असते. त्यामुळे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण सुद्धा या दिवशी करायचे आहे. त्यानंतर संक्षिप्त श्री भागवत आपल्याला पारायण करायचं आहे. कितीही प्रखर पितृदोष तुम्हाला असेल तो सुद्धा नक्की कमी होतो आणि एकादशीच्या दिवशी भागवत पठण केल्याने किंवा संक्षिप्त भागवत पठण केल्याने, याचे पारायण केल्याने कितीही प्रखरातला प्रखर पितृदोषातून सुद्धा मुक्ती मिळण्यात मदत होते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आणि अधिक मासामध्ये येणाऱ्या या एकादशीला तुम्ही संक्षिप्त श्री भागवत ग्रंथाचे पारायण नक्की करा. आणि त्यासोबतच गीतेचा 15वा अध्याय वाचण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी केव्हाही ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. भगवान श्रीहरी विष्णूंची अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी येत्या एकादशीला ह्या सर्व सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.